नमस्कार. श्री सरस्वती भुवन शिक्षण संस्थेच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परिसर अभ्यास भाग 1 यातील आपण पदार्थ, वस्तू आणि ऊर्जा यातला उपघटक आहे पदार्थाच्या अवस्था. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पदार्थाच्या 3 अवस्था असतात: स्थायू, द्रव आणि वायू. तुम्हाला माहित असेल विद्यार्थी मित्रांनो, स्थायू याचं उदाहरण आहे तुरटी, खडू. द्रव म्हणजे पाणी, तेल आणि वायू म्हणजे ऑक्सिजन, नायट्रोजन. आता या स्थायू अवस्थेमध्ये पदार्थातील कण जे असतात ते एकमेकांना त्यांनी घट्ट धरलेलं असतं. त्यामुळं कणांमधील अंतर कमी असल्यामुळे त्यांच्यामध्ये आकर्षण जास्त असतं. त्यानंतर द्रव पदार्थ. द्रव म्हणजे पाणी. आपण याला खाली ओतलं की तो खालचा आकार म्हणजे जमिनीवर पसरतं, ते लागलीच. द्रव पदार्थातील कणांनी एकमेकांना थोडं त्यांच्यामध्ये आकर्षण कमी असतं, कारण ते त्यांनी एकमेकांना धरलेलं नसतं. आणि तिसरं आहे वायू. वायूमधील कण अगदी दूर अंतरावर असतात, त्यामुळे त्यांच्यातील आकर्षण देखील कमी असतं. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला माहित असेल की पदार्थाच्या या 3 अवस्था आहेत आणि या अवस्थेमुळे पदार्थ वेगवेगळ्या रूपामध्ये आपल्याला दिसतात. आता स्थायू पदार्थाची उदाहरणं म्हटली की पेन, त्यानंतर डांबराच्या गोळ्या, खडू ही आहेत. आपण एक प्रयोग करून बघूयात. हा इथे मी एक बर्फाचा तुकडा घेतलेला आहे. याला थोड्या वेळाने आपण बघितलं तर हळूहळू याचं पाण्याच्या रूपा म्हणजे पाण्यामध्ये काय होतं, रूपांतरण होतं आणि पाणी तयार होतं त्याचं. म्हणजेच स्थायू पदार्थाला उष्णता मिळाली की त्याचं रूपांतरण द्रवमध्ये होतं. या झाल्या पदार्थाच्या 3 अवस्था: स्थायू, द्रव आणि वायू. धन्यवाद.